नमस्कार मित्रांनो, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूजच्या एक्सप्रेस या रोखठोक सदरामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज रोखठोक मध्ये आपण बघणार आहोत शेतकऱ्यांच्या संदर्भातला विषय. कारण प्रत्येक वर्षीच अतिवृष्टी, दुष्काळ, अतिपाऊस, वादळ वारे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घडत असतात आणि या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं फार मोठं नुकसान होते आणि या नुकसानीचे पाहणी पंचनामे होतात, निवेदनही दिल्या जातात. याबरोबरच शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान याची सुद्धा घोषणा होते. परंतु खरोखरच या अनुदानाची घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळेपर्यंत किती दिवसाचा कालावधी जातो हे सुद्धा महत्वाचे आहे. नुकताच आपण जर विषय घेतला तर सन 2022 मध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्यावेळी शासनाकडून घोषणा झाली अतिवृष्टीचे अनुदान जे आहे हे शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आले. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की जवळपास या गोष्टीला 2 वर्ष होत आले आणि 2 वर्ष होऊनही अद्यापपर्यंत या अतिवृष्टीच्या अनुदानापासून घनसावंगी तालुक्यातील काही शेतकरी वंचित आहेत. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. या अनुषंगानं तलाठ्यांनी याद्याही केल्यात, शेतकऱ्यांकडून कागदपत्रेही त्याची पूर्तता सुद्धा करून घेतली आहे. परंतु अद्यापपर्यंत बहुतांश शेतकरी या अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. जर शासनाकडून घोषणा होते त्या अनुषंगाने पंचनामा होतात, याद्या बनवण्यात येतात. परंतु जर 2-2 वर्षाचा कालावधी हा जर शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी लागत असेल तर ही फार खेदाची गोष्ट आहे. म्हणून शेतकरी त्रस्त आणि प्रशासन सुस्त अशी जी गोष्ट आहे अशीच आपल्याला बघायला मिळते. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, शासन प्रशासन यांच्या दरबारी निवेदनही दिलेत. काही संघटनांनी, सामाजिक संघटनांनी, शेतकरी संघटनांनी आंदोलनही केलेत, रस्त्यावर सुद्धा यासाठी उतरलेत. परंतु तरी सुद्धा अद्यापपर्यंत सर्वसाम शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान जे आहे ते मिळालेलं नाहीये. या संदर्भात काही दिवसापूर्वी राजेगावच्या एका शेतकऱ्याने तक्रार केली. या शेतकऱ्यानं अतिवृष्टीचे अनुदान मिळवण्यासाठी तब्बल 8 महिने संघर्ष केला आणि संघर्ष केल्यानंतर शासन दरबारी निवेदन दिले. एवढंच नाही तर त्याचा पाठपुरावा सुद्धा केलाय. मग जर आपल्या हक्काचा पैसा, आपल्या हक्काचं अनुदान मिळण्यासाठी एवढ्या खचा खावा लागत असतील, एवढा पाठपुरावा करावा लागत असेल तर या गोष्टी सर्व शेतकऱ्यांना शक्य आहेत का? आणि इतक्या किचकट गोष्टी जर कराव्या लागत असतील, त्यासाठी 8-8 महिन्याचा कालावधी जर जात असेल तर खरोखरच यामधून शेतकरी वर्ग त्रस्त आणि प्रशासन सुस्त असंच दिसून येते. कारण गेल्या 4-5 वर्षापासून शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक नैसर्गिक संकटे उभे राहताना आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये अतिवृष्टी असेल, वादळी वारा असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, अतिपाऊस असेल, या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत. मग यामध्ये मला प्रशासनाला बद्दल प्रश्न उपस्थित होतोय की तुम्ही दरवर्षीच हे जे अनुदान आहे, हे आहे अतिवृष्टी आहे, याच्या याद्या तुम्ही करत आहात. मग दरवर्षी तुम्हाला शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्यासाठी एवढा वेळ का लागतो? आपल्याकडे यादी तर अपडेट असतेच, फक्त बदल एवढा करणं गरजेचं आहे. काही शेतकरीची जमिनीची खरेदी विक्री होते, त्यामुळे तेवढा बदल साहजिक आहे. परंतु जवळपास 80% शेतकऱ्यांची यादी तीच असते आणि तिला आपल्याला कंटिन्यू सुद्धा करता येतं. फक्त खात्री करणं गरजेचं आहे त्या शेतकऱ्यांच्या नावावर एवढी शेती आहे का, एवढा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक हे 2 कागदपत्रे तर नक्कीच आवश्यकच आहेत. पण प्रशासनाकडून दरवेळेसच याद्या बनवताना एवढा सगळा विलंब लागतोय. मग दरवर्षीच्या तुम्ही ज्या याद्या बनवतात त्या याद्या तुम्हाला संग्रहित ठेवता येत नाहीत, असा सुद्धा प्रश्न उपस्थित राहतोय. आणि या याद्या, कागदपत्रे या सर्व घोळामुळे शेतकरी कमानीचा त्रस्त होताना दिसत आहे. आता तर मध्यंतरी शासनानं रूल काढला की डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर. मग तुम्ही किती वेळा कागदपत्र घेणार, त्या शेतकऱ्यांचे किती वेळा नाव वगळणार? मग याचा अपडेट जे आहे ते कोणी द्यायचंय?
कारण सर्वसामान्य शेतकरी तलाठ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तहसीलदारापर्यंत पोहोचू शकत नाही. मग या संदर्भातली माहिती कुणी द्यायची आहे? यामुळे या अनुदानाचा जो सावळा गोंधळ आहे तो 2 वर्षापासून चालू आहे. परंतु तरी सुद्धा सर्व शेतकऱ्यांना 2022चे अतिवृष्टीचे अनुदान हे जे आहे ते मिळालेले नाही. अद्यापर्यंत सुद्धा काही गावातील ग्रुपवर या शेतकऱ्यांच्या प्रलंबित जे राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या याद्या फिरताना नुकत्याच मला आढळून आल्यात. त्यामध्ये शेतकऱ्याने व्हीके नंबर जो आहे तो व्हीके नंबर अपडेट करणं गरजेचं आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा सोशल मीडियावर झळकताना दिसल्यात. मग जर शासनाचे अतिवृष्टीचे अनुदान असो, नैसर्गिक आपत्ती असो, दुष्काळ असो, हे अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी जर प्रशासनाला 2-2 वर्षाचा कालावधी लागतोय तर यावरून प्रशासन सुस्तच आहे ही जी पंक्ती आहे तर ही खरोखरच म्हणजे सत्यातच आल्यासारखी आपल्याला वाटते. यामध्ये किचकट गोष्टी आहेत. मध्यंतरी तलाठ्यांनी बऱ्याच वेळा कागदपत्र गोळा केले, परत बदल झालाय असं सांगितलं, परत कागदपत्र जमा करा असं सांगितले. एवढं सगळं शेतकऱ्यांनी देऊनही अद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांना सन 2022चे अतिवृष्टीचे अनुदान मिळालेले नाही. ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे. मग शेतकऱ्यानं शासन प्रशासन दरबारी फक्त खेट्या मारायच्यात आणि त्या संदर्भाचा फॉलोअप जो आहे तो घेतच राहायचा आहे. असं सर्व शेतकऱ्यांना शक्य आहे का? कारण शेतकरी ऑफिस असेल, तहसील कार्यालय असेल, महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, इथे प्रत्येक शेतकऱ्यांना ही गोष्ट शक्य आहे का? हा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. आणि या अतिवृष्टी अनुदानासाठी विभागीय आयुक्तापासून जिल्हाधिकारी, तहसीलदार, त्यामध्ये संबंधित विभागाचे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांना वारंवार निवेदनं देण्यात आलेले आहेत. प्रत्येक वेळा ते निवेदनं देणे यासाठी काही संघटना रस्त्यावर सुद्धा उतरल्यात. परंतु तरी सुद्धा शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळालेले नाही. शेतकरी आपले गाव पातळीवर ओरड करतात, मला अनुदान भेटलं नाही. परंतु याची दखल घ्यायची आहे कोणी? तसं जर म्हणायला गेलं तर शेतकऱ्यांना कागदपत्र दिल्यानंतर ही जबाबदारी प्रथमतः त्या गावचे तलाठी यांची आहे. कारण तलाठींनी गावाची त्यांची कनेक्टिव्हिटी असते आणि त्यांनी या गोष्टी काळजीपूर्वक करण्याचं गरजेचं आहे. तलाठ्यांनी या कामामध्ये हलगर्जीपणा न करता आपली गावची यादी जी आहे ती सातत्यानं अपडेट ठेवणं गरजेचं आहे. त्यांना प्रत्येक वेळा नवीन यादी बनवण्याची गरज नाही असं मला तरी वाटतं. जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त दुरुस्ती असेल, शेतकऱ्यांची शेतजमीन खरेदी विक्री झालेली असेल तर तेवढं क्षेत्र आणि तो 7/12 हा थोडासा त्याच्यामध्ये बदल होईल. परंतु आधार कार्डही तेच राहतं आणि बँकेचं पासबुक सुद्धा तेच राहतं. म्हणून यामध्ये प्रशासनाने अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. यामध्ये विशेषतः तलाठ्यांनी या गोष्टीकडे आवर्जून लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना जो त्रास होतोय या त्रासापासून त्यांना वाचवण्यासाठी आपल्या गावच्या याद्या सतत अपडेट ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून शेतकऱ्यांना या शासनाकडून जाहीर झालेले अनुदान हे तात्काळ मिळेल आणि त्याच्या खात्यावर ते जमा होईल. कारण शेतकऱ्यांना काहीच गोष्टी माहीत नाहीयेत आणि त्यांना कळत सुद्धा नाहीये काय अपडेट आहे. आपण डॉक्युमेंट दिलेत या संदर्भात काय अपडेट आहे हे कुठलीच गोष्ट शेतकऱ्यांना कळायला तयार नाही. शेतकरी तलाठ्याच्या हाताखाली जे काम करतायत त्यांना विचारतायत, ते म्हणतात आम्ही यादी पाठवली आणि ती अपडेट होऊन येईलच. अशा गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मिळतात आणि 2 वर्ष होऊनही प्रलंबित शेतकऱ्यांच्या याद्या अद्याप सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. म्हणूनच शेतकरी त्रस्त आणि प्रशासन सुस्त असंच यावरून दिसून येते. म्हणून प्रशासनानं सुद्धा, तलाठ्यानं सुद्धा, महसूल विभागानं सुद्धा या याद्या बनवताना काळजी घेणं गरजेचं आहे आणि काळजी घेऊन त्या याद्या अपडेट ठेवणं सुद्धा गरजेचं आहे असं या निमित्तानं वाटतंय. चला मित्रांनो, वास्तव न्यूजच्या या रोखठोक सदरामध्ये आपण परत असंच वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू. तोपर्यंत या संदर्भात आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्याला जर खरोखरच चांगला वाटला हा व्हिडिओ तर आपण शेअरही करा. वास्तव न्यूजच्या एक्सप्रेसच्या या रोखठोक सदरामध्ये आपण तुर्तास येथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.